युवा सेना नवदिव्यांग फाउंडेशन तर्फे वॉकथॉनचं आयोजन करण्यात आलेलं आहे। वॉकथॉनमध्ये सहभाग पाहायला मिळतोय। तर वॉकथॉनचं आयोजन करण्यात आलेलं आहे। लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिक या वॉकथॉनमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झालेले आहे। युवा सेना नवदिव्यांग फाउंडेशन तर्फे या वॉकथॉनचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मागाटणे विधानसभामध्ये पहिल्यांदाच राज सुर्वे आणि प्रकाश सुर्वे यांच्याकडनं वॉकथॉन ही घेण्यात आलेली होती आणि या संदर्भात राज सुर्वे आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी बोला। सर, पहिल्यांदा या ठिकाणी वॉकथॉन ही सर्व नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेली होती, काय सांग? सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण NDF म्हणजेच नवदिव्यांग फाउंडेशन आणि युवा सेनेच्या वतीने ही दिव्यांग मुलांसाठी वॉकेथॉन घेतलेली आहे। आपण बघितलं असाल की यामध्ये 700हून अधिक स्पेशली एबल्ड चिल्ड्रन मी त्यांना बोलेन यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे। आणि या कार्यक्रमाची विशेष बाब म्हणजे साहेब, काहींना ज्यांना पाय नाही आहेत, हात नाही आहेत, ज्यांना बोलता येत नाही आहे, जे अंध आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी पार्टिसिपेट केलेलं आहे। कोण स्केटबोर्डवर येत आहे, कोण व्हीलचेअरवर येत आहे, कोण वॉकिंग स्टिक्स घेऊन येत आहेत। अशा पद्धतीने लोकांनी इथे पार्टिसिपेशन केलेलं आहे। इथे बरेच फिट इंडिया आहे ज्यांनी आम्हाला हेल्प केलेली आहे। या वर्षीची जी वॉकेथॉन आमची होती ही एक सर्वसाधारण 1200 लोकांची होती, पण पुढच्या वर्षीची जी वॉकेथॉन असणार आहे ही निश्चितच 12,000चा आकडा क्रॉस करेल आणि समाजाला एक खूप मोठा मेसेज त्या ठिकाणी ह्या स्पेशली एबल्ड चिल्ड्रन्सच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करू। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र, मुंबई।